Gospel, chapter 13, verses 37 and 38. आणि मग मत्ते कृषीवर्तमान याचा 13वा अध्याय 37 आणि 38 वचन आपण पाहूयात. Let us read that, then we will go in a little bit detail of that. Matthew's Gospel, chapter 13, verse 37 and 38. He answered and said unto them, He that soweth the good seed is the Son of Man. The field is the world. The good seed are the children of the kingdom, but the tares are the children of the wicked one. त्याने उत्तर दिले की चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. शेत हे जग आहे. चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत. निधन हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत. There are 7 things are mentioned there. आणि 7 गोष्टी इथं नमूद आहेत. First thing we see the field. आणि पहिली गोष्ट मी बघतो शेत. The field is nothing but the world. आणि शेत हे दुसरं तिसरं काही नाही तर ते जग आहे. Second thing we see the sower. आणि मग दुसरी गोष्ट मी बघतो की पेरणारा. Sower is the son of man. आणि मग हा पेरणारा जो आहे तो मनुष्याचा पुत्र आहे. That is none other than Jesus Christ. आणि हा दुसरा तिसरा कोणी नसून येशू ख्रिस्त आहे. And very important thing for us to understand is, आणि खूप महत्वाची गोष्ट आमच्यासाठी समजून घेण्यासाठी आहे ती म्हणजे when God, the Son of God, that Jesus Christ, when he sowed the good seed. आणि मग ज्यावेळेस देवाचा पुत्र मनुष्याचा पुत्र येशू ख्रिस्त ज्यावेळेस जो पेरणी करतो त्यावेळेस तो चांगले बी पेरतो. There are so many scriptures, we are not going too deep into that, just for an understanding. आणि मग पुष्कळशी वचनं आहेत, आम्ही खोलवर त्यामध्ये जाणार नाही, आम्हाला समजून घेण्यासाठी. As last week we saw, Jesus said, I am the vine and you are the branches. आणि जसं गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की येशू ख्रिस्त म्हणतो की मी द्राक्ष वेल आहे आणि तुम्ही त्यामधल्या फांद्या आहात. See what the character Jesus has, that character will come in us because we are the branches of Jesus. आणि जे गुणधर्म येशू ख्रिस्तामध्ये आहेत ते गुणधर्म आमच्यामध्ये उतरून येतील कारण आपण त्याच्या फांद्या आहोत. Amen. Hallelujah. हालेलुया. Jesus says, I am the vine and you are the branches. आणि येशू ख्रिस्त म्हणतो की मी द्राक्ष वेल आहे आणि तुम्ही त्याच्या फांद्या आहात. And we need to continuously, we need to abide in him. आणि मग आपण सातत्याने आम्ही त्याच्यामध्ये राहिलं पाहिजे. And he in us. आणि तो आम्हामध्ये. Then we'll bear much fruit. That is what the scripture says. आणि मग आम्ही पुष्कळ असं फळ आम्ही देऊ असं वचन सांगतं. The sower, that is the Son of Man, that is Jesus Christ. आणि जो पेरणारा आहे जो मनुष्याचा पुत्र तो म्हणजे येशू ख्रिस्त. And that he sows the good seed. आणि तो उत्तम बी चांगलं बी पेरतो. What is a good seed? चांगलं बी काय आहे? The children of the God's kingdom. आणि देवाच्या राज्याची लेकरं. That is, we call it, for understanding, is a believers. आणि त्याला आपण आपल्या समजबुद्धीसाठी आपण त्याला म्हणतो की विश्वासणारे. Now here we see even there is a weeds or tare. In English there are 2 different words are used. आणि इथं आम्ही बघतो की तिथं 2 इंग्लिश मध्ये शब्द आहे, वीड्स किंवा Tare. टेर. Yes, that is निधन. हा. And that is nothing but that is the children of the evil one. आणि हे दुसरं तिसरं काही नसून तर हे दुष्टाची पुत्र आहेत. That is sinners. ते पापी आहेत. And further we read the enemy who sowed them. Who is the enemy who sowed them? This. आणि मग पुढे तिथं आम्ही वाचतो की जो शत्रू जो आहे त्यानं हे बी पेरलेले आहेत, दुष्टानं ते बी पेरून गेलेलं आहे. This the weeds or the tares who sows, that is the devil. आणि मग जो हे निधन आहे जे कोणी पेरलेलं आहे तर ते सैतानानं पेरलेलं आहे. And further it says in this full chapter it is there, and further it is that the harvest. आणि मग पुढे इथे सांगितलेलं आहे की कापणी हंगाम.
that is nothing but the end of this age. आणि मग हे दुसरं तिसरं काही नसून हे काळाचा शेवटचा जो काळ आहे ते आहे. And the harvester is angels. आणि मग तो कापणी करणारा जो आहे ते देवदूत आहेत. The angels will gather the harvest. आणि मग जे देवदूत येतील ते जे पीक आहे ते गोळा करतील. So these are the like 7 things are mentioned here in this chapter. आणि ह्या 7 गोष्टी ह्या अध्यायामध्ये नमूद केलेल्या आहेत. Quickly we go through again. The field is the word. आणि पटकन आपण जे की जे शेत आहे ते म्हणजे जग आहे. The sower is the son of man, that is Jesus. आणि मग जो पेरणारा आहे तो मनुष्याचा पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त आहे. The good seed is the children of the kingdom of God. आणि मग जे उत्तम बीज जे आहे ते देवाची जी लेकरं अशी आहेत. We call them as a believers. We believe आपण in त्यांना Christ. बिलीवर्स म्हणतो. And for the fourth one is the weeds or the tares. आणि मग दुसरं पुढे गेलं तर आपण निधन जे सांगितलेलं आहे. The children of the evil one, that is the sinners. आणि दुष्टाची पुत्र म्हणजे पापी लोक. And further we see that the enemy who sowed them, that is the devil. आणि मग दुसरं आम्ही बघतो की जे दुष्टाने ते पेरणी केली त्या निधनाची तो म्हणजे सैतान. And the next one is the harvest. आणि मग शेवट जो आहे ते हंगाम आहे. It speaks of end of the age. आणि मग ते ह्या काळाच्या ज्या शेवटचं ते घोषणा करतं किंवा सांगतं. And the last one is the harvester, that is angels. आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे कापणी करणारा म्हणजे देवदूत जे आहेत. So now when we look to this point specifically, field or the soil. आणि मग विशेष करून आम्ही ज्यावेळेस हे शेत किंवा जी माती आहे त्या विषयावरती तिथं ज्यावेळेस आम्ही बघतो. The Greek word cosmos. आणि ग्रीक भाषेमध्ये त्याला कॉस्मोस असं म्हटलं जातं. That is world. ते म्हणजे जग. The meaning of that cosmos is the world. आणि कॉस्मोसचा अर्थ जग आहे. The Greek New Testament. आणि ग्रीक च्या नव्या करारामध्ये agros, the word is used, that is agros. आणि मग तो शब्द जो वापरलेला आहे त्याचं ॲग्रोज हा वापरलेला आहे. Here it is used as again metaphorically to present the world. आणि मग इथं पुन्हा ते एक रूपक या अर्थानं जगाचं प्रतीक या अर्थानं तो तिथं वापरला गेलेला शब्द आहे. So for this Matthew's Gospel chapter 13 verse 36. आणि मत्ती सुवर्तमान याचा 13वा अध्याय आणि 36व्या वचनामध्ये it says, then Jesus sent the multitude away and went into the house, and his disciples came unto him, saying, declare unto us the parable of the tares of the field. Here it talks about the field. आणि नंतर तो लोक समुदायास निरोप देऊन घरी गेला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, शेतातल्या निधनाच्या दाखल्याची आम्हाला फोड करून सांगा. इथं पुन्हा शेत ह्याविषयी सांगितलेलं आहे. So the Greek word for the here it is used as the for field is the agro. The spelling is a little different here. agrou, agro, Hebrew word. आणि मग इथं जे हिब्रू मध्ये त्याला शब्द वापरला गेलेला आहे ॲग्रो असा शब्द वापरला गेलेला आहे. That is field. आणि ते म्हणजे शेत. Jamin. And then farm. And then country. These are the different words are being used for this phrase here. आणि मग ह्या गोष्टीसाठी वेगवेगळे शब्द वापरण्यात आलेले आहेत. And when we look into the spiritual meaning of the field. आणि मग ज्यावेळेस आपण त्या शेताला आत्मिक अर्थ ज्यावेळेस बघतो. That is when we say about the field, that is the spiritual, the doctrine of faith. That is very important. आणि हे जो विश्वासाचं तात्विक गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. And actually when we say here, it talks about in 13th chapter, the field is the world. आणि मग ज्यावेळेस इथं 13व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस शेत जे आहे जमीन जी आहे ते म्हणजे जग आहे. Now let us understand what is the field or the world.
आणि मग आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की जग म्हणजे काय किंवा ते जमीन शेत म्हणजे काय. In Matthew's Gospel, chapter 13, मत्ती सुवर्तमान याच्या 13व्या अध्यायामध्ये let us read 18th and 19th verse. आणि 18 आणि 13वं वचन पाहूया. आणि 19. 18 आणि 19. 13th chapter, 18th and 19th verse. 18 आणि 19 वचन. Hear ye therefore the parable of the sower. When anyone heareth the word of the kingdom, and understandeth it not, then cometh the wicked one, and catcheth away that which was sown in his heart. This is he which received seed by the wayside. आणि आता तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. कोणी राजाचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. Whatever पेरलेला तो हा आहे. In the 19th verse, we understand that is, it talks about the field is the heart of the man. आणि मग 19व्या वचनामध्ये आम्हाला समजतं की जे शेत आहे ते दुसरं तिसरं काय तर मनुष्याचं अंतःकरण हृदय आहे. And in 19th verse to 23, if we read, there are 4 different kinds of fields have been mentioned. आणि मग आम्ही 19 ते 23व्या वचनापर्यंत जर पाहिलं तर तिथं 4 प्रकारची जी जमीन आहे त्या संदर्भात तिथं सांगितलेलं आहे. So the word of the Lord is being sown, but when they receive, there are different kinds of fields have been mentioned. The hearts have been mentioned. आणि मग वचन जे आहे देवाचं जे वचन आहे ते पेरलं गेलेलं आहे. पण ज्यावेळेस ते एखाद्याच्या अंतःकरणामध्ये येतं, एखाद्याच्या जमिनीमध्ये जातं, तर ते वेगवेगळ्या 4 प्रकारचे अंतःकरण तिथं नमूद केलेली आहेत. Because 19th word is very clear. When anyone heareth the word of the kingdom. आणि 19वं वचन खूप स्पष्ट आहे की जो कोणी देवाचं वचन जे ऐकतो, राज्याचं वचन जे ऐकतो. Yes, the word of the kingdom, that is, has been sown, spoken to us. आणि मग त्याचा अर्थ की ते बोललेलं आहे, आपल्यापर्यंत आलेलं आहे. Then how do we respond to it? That is very important here. पण त्याला आम्ही कसा प्रतिसाद देतो हे खूप महत्वाचं आहे. So there are different kinds of response are being mentioned here. 4 kinds of field or 4 kinds of heart, we can say. आणि मग इथे वेगवेगळ्या प्रकारचा प्रतिसाद इथं नमूद केलेला आहे आणि वेगवेगळ्या जे अंतःकरण आहेत ते आम्ही सांगू शकतो. In 19th verse it says the wayside. आणि मग 19व्या वचनामध्ये सांगितलेले की रस्त्यावर पडलेले. And 20th verse it says that stony places. आणि मग 20व्या वचनामध्ये सांगितलेले की खडकाळ जमिनीवरती. And 22nd verse it says the thorns, among the thorns. आणि मग 22व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की काटेरी झुडपांमध्ये. And 23 word it says the 4th one is the good ground. आणि मग 23व्या वचनामध्ये सांगितलं की चांगल्या जमिनीमध्ये. So there are different kinds of hearts are being mentioned here. आणि मग वेगवेगळ्या प्रकारची अंतःकरणं जी आहेत ती इथं नमूद केलेली आहेत. So now today we'll a little bit understand. We'll just begin today this study as Lord leads us, and we will try to understand. I don't know why it is a second point, but Lord led me to take first, that is the second point, that is the stony place. आणि जसं देव आपल्याला चालवत आहे ते आपण आज करणार आहोत, शिकणार आहोत. ऍक्च्युली हा दुसरा मुद्दा आहे, पण देवानं मला हा पहिल्यांदा घ्यायला सांगितलंय ते म्हणजे खडकाळ जमीन जी आहे. That is the 20th verse. आणि ते म्हणजे 22वं वचन. Matthew's Gospel, chapter 13, verse 20 verse. 20वं वचन. But he that received the seed into stony places, the same is he that heareth the word, and anon with joy receiveth it, yet hath he not root in himself, but dureth for a while. Or when these tribulations or persecution ariseth because of the word, by he is offended. खडकाळ
खडकाळीवर पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकतो व ते तात्काळ आनंदाने ग्रहण करतो, परंतु त्यास मूळ नसल्या कारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो. So these stony places or the place or the field, आणि ही जी खडकाळ जमीन आहे जी जिथे बी पेरलं गेलेलं आहे. recently also we were talking about, there is a nearby us, there is a Satara one place is there. There, like, we have a place called name called Kas Pathar. आणि नुकतंच आम्ही त्या विषयावरती नुकतं बोलत होतो की साताऱ्याच्या जवळ एक खूप प्रेक्षणीय स्थळ आहे ज्याला कास पठार म्हटलं जातं. This is a time where if you go now there, it's a full mountain. You can see that different kinds of colors of flowers, as if the carpet, the different colors is been spread on the mountains. आणि मग ह्याच जो हंगाम आहे या हंगामामध्ये जर तुम्ही तिथं गेला तर तुम्ही वेगवेगळ्या रंगाची जी फुलं आहेत त्या पूर्ण त्या डोंगरावरती आलेली आपल्याला आढळून येतील आणि जणू काही कोणीतरी वेगवेगळ्या रंगाचं कार्पेट तिथं अंतरलंय. इतकं सुंदर ते दिसतं. Actually, I happened to go several times there. आणि मी पुष्कळ वेळा तिथं गेलेलो आहे. Once I visited, it was already that the season got over, and I visited that place. आणि मग आणखीन एकदा मी गेलो त्यावेळेस तो जो सीझन होता हंगाम होता तो निघून गेला होता आणि मग मी तिथं गेलो. Of course, no, no, sir. There are some places were there, like, but it was not like fully as usually it's supposed to be. आणि मग काही ठिकाणी होतं अजूनही, पण जसं नेहमी असतं त्या प्रकारे ते नव्हतं. But when I note, one thing I noticed was आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली that म्हणजे mountain is full of stones, hard ground. आणि मग ते जे पठार आहे डोंगर आहे तो पूर्ण खडकाळ आहे Hardly you will find soil there. आणि कुठं तरी आपल्याला तिथं माती आढळून येईल. But in spite of that, only for a few months, few days, it will be there. The flowers will come in the rainy season, and September, October, this is a season actually. The flowers will come, and then if you look from far, it is like fully the mountain is covered with a carpet. आणि मग पावसाळा सुरू झाला की तिथं ती फुलं येतात आणि सप्टेंबर ऑक्टोबरचा हा वास्तविक हा हंगाम आहे. जर आपण लांबून त्याला पाहिलं तर जणू काही तो पूर्ण डोंगर त्या सुंदर अशा रंगीबिरंगी फुलांनी आच्छादलेला आम्हाला दिसतो. So what happens is the rain comes down. आणि मग काय होतं की पाऊस खाली येतो. It receives the earth, the soil receives that rain, आणि मग त्या जमिनीमध्ये पाणी मुरतं and that growth again, the seed gives a growth to the life comes to that tree, that the flowers. आणि त्या बी मध्ये पुन्हा जीवन येतं. It comes up very fast, it grows, but again in a few days you will see everything like when you go there. Only you can't just imagine, is this the same place what we saw before? आणि मग इतकं सुंदर त्याच्यामध्ये येतं आणि मग पुन्हा काही काळानंतर तुम्ही तिथं गेला तर तुम्ही परत तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही तीच जागा आहे का ज्याला आपण आधी भेट दिली. Turn with me to Isaiah 55. यशया 55 कडे आपण वळूया. Verse 10 and 11. यशया याचा 55 अध्याय आणि 10 आणि 11 वचन. Isaiah 55 verse 10 and 11. For as the rain cometh down and the snow from heaven, and returneth not thither, but watereth the earth, and maketh it bring forth and bud, that it may give seed to the sower and bread to the eater. So shall my word be that goeth forth out of my mouth. It shall not return unto me void, but it shall accomplish that which I please, and it shall prosper in the thing there whereto I sent it. पहा पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात
आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ व हिरवीगार केल्यावाचून, पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी दिल्यावाचून ती परत जात नाहीत. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरता मी ते पाठवले ते केल्या वाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही. So 11th verse says, so shall my word. Here it says, my word. आणि मग इथे सांगितलेलं आहे की त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघालेले शब्द किंवा वचन. So that is what in the past Lord has taught us wonderfully. आणि मग हीच गोष्ट आपल्याला गेल्या काळामध्ये देवाने शिकवलेली आहे. In the beginning was the word, word was with God, and word was God. आणि सुरुवातीला देव होता, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्दच देव होता. That is none other than the Jesus Christ. आणि दुसरं कोणी नाही तर येशू ख्रिस्त आहे. So God has sent his word to us. आणि मग देवानं तो शब्द म्हणजे येशू ख्रिस्त आमच्याकडे पाठवलेला आहे. Now how do we respond to him? That is very important. आणि आम्ही त्याला कसा प्रतिसाद देतो हे खूप महत्त्वाचं आहे. Let us turn to book of Ezekiel. एस्केलच्या पुस्तकाकडे आपण वळूया. Ezekiel chapter 36. एस्केल याचं 36वा अध्याय. Ezekiel chapter 36 verse 26. Yeah, 26. एस्केलचं पुस्तक याचा 36वा अध्याय आणि 26वा वचन. Book of Ezekiel chapter 36 verse 26. A new heart also will I give you, and a new spirit will I put within you, and I will take away the stony heart out of your flesh, and I will give you an heart of flesh. मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या ठायी नवा आत्मा घालीन, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हास मांसमय हृदय देईन. Now here when we read this, we understand where is the stony heart. आणि मग इथं ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेस आम्हाला लक्षात येतं की ते पाषाणमय हृदय कुठं आहे. Where is the stony field? आणि ते खडकाळ जमीन कुठं आहे. Where is the stony word? आणि मग ते खडकाळ जमीनचे दगड असलेलं जग कुठं आहे. Yes. Where is it? कुठं आहे ते. Not in the Kas Patar somewhere far. आणि कुठे कास पठारला किंवा कुठेतरी लांब असं नाहीये. Right within our, it says within your flesh. आणि मग आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या शरीरामध्ये ते आहे. Sometimes we don't realize, isn't it, dear आणि people मग of God? कधी कधी आम्हाला हे समजून येत नाही माझ्या प्रियानं. That word of God has come to us. आणि देवाचं वचन आपल्याकडे आलंय. Jesus has come to us. येशू ख्रिस्त आपल्याकडे आलेला आहे. Then we'll read Gospel of John chapter 1. आणि योहान सुवर्तमान याचा पहिल्या अध्यायामध्ये आपण वाचूया. 14th verse. आणि 14व वचन. Gospel of John chapter 1 verse 14. And the word was made flesh and dwelt among us, and he beheld his glory, and the glory as of the only begotten of the Father, full of grace and truth. शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य त्यांनी परिपूर्ण होते. God sent the word, that is Jesus Christ, आणि for us. देवानं तो शब्द पाठवला म्हणजे येशू ख्रिस्ताला आपणासाठी पाठवलं. But 11th verse says, पण 11व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. Gospel of John chapter 1 verse 11, he came unto his own, and his own received him not. जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. He came unto his own. We are his own. आणि तो त्याच्या स्वतःच्या जे आहेत त्यांच्याकडे आपण त्याचे आहोत. But it says, and his own received him not. आणि पुढे सांगितलेले की त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही.
Dear people of God, माझ्या प्रियानो, what a sad thing that God sent His Son Jesus Christ to us. आणि किती दुःखाची खेदाची गोष्ट आहे की देवानं येशू ख्रिस्ताला आपल्याकडे पाठवलं, But many did not receive Him not. पण पुष्कळाने त्याचा स्वीकार केला नाही. But we call ourselves Christians. आणि तरी आम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणतो. But further, if we read in the 12th verse, तर जर 12व्या वचनामध्ये पाहिलं, but as many as received Him to them, gave He power to become the sons of God, even to them that believe on His name. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. We may not see, sometimes we get hurt while walking, then we hit the stone, but we don't realize. Then afterward we realize, oh, there was a stone and we got hurt. Then we realize that there was a stone. आणि मग कधी कधी आपल्याला समजून येत नाही. आपण जाता जाता आपल्याला ठेच लागते, आपल्याला वेदना होतात, आपल्याला आधी दिसत नाही, पण ज्यावेळेस ठेच लागते त्यावेळेस आपल्याला कळतं, अरे तो दगड आहे, आणि मग तिथं आपण अडखळलो. Dear people of God, on the road we can understand it is a road, so quite naturally sometimes somewhere there will be stone. आणि मग माझ्या प्रियानो, कधी कधी रस्त्यावरती तो रस्ता आहे तर सहज कुठेही दगड असू शकतो. But many times पुष्कळ वेळा we are hurt because of the stony hearts. आणि आम्ही कधी कधी त्या पाषाणमय हृदयाच्या लोकांमुळे आम्ही दुखावले जातो. These wounds which we are hurt by the roadside, these stones, it can be recovered, it can be healed soon. आणि मग ही जे जखमा आहे ज्या रस्त्यावरती अडखळून ठेच लागून आम्हाला झालेल्या आहेत त्या तात्काळ बऱ्या होतील, लवकर बऱ्या होतील. But some of the hearts are so hard, so stony that we can't see from outward. आणि मग काय काय जे हृदय जे आहे तितके पाषाणमय असतात की बाह्य रूप बघून आम्हाला समजून येत नाही. And God says that I will take away the stony heart out of your flesh. पण इथं देवाचं वचन आम्हाला सांगतं की तुमच्या जे पाषाणमय हृदय आहे ते मी काढून टाकीन. So where is this stone? आणि हे कुठं आहे हे पाषाण, हे दगड? Not somewhere out. बाहेर कुठेतरी नाहीये. It is right within our heart. आणि ते आमच्या अंतःकरणामध्ये आहे. We need to ask God, and when we read this scripture, we need to pray to God, remove that heart of stone and give us the heart of flesh. आणि मग ज्यावेळेस आम्ही देवाला प्रार्थना केली पाहिजे आणि आम्ही ज्यावेळेस हे वचन वाचतो आम्ही अशी प्रार्थना केली पाहिजे की प्रभू आमचं पाषाणमय हृदय काढून टाक आणि मांसमय हृदय तू आम्हाला दे. I love this scripture very much. Ezekiel chapter 36:27 and 26:27. आणि मग हेच याचं पुस्तक याचा 26वा अध्याय आणि 27वा वचन हे खूप आवडतं मला. 36 अध्याय 26 आणि 27. Ezekiel chapter 36, 26 and 27 verse. हेजकेलचं पुस्तक याचं 36वा अध्याय आणि 26 आणि 27वा वचन. Let us read. I love the 27th verse, 26 and 27. I love these both words. आणि हे दोन्ही वचन खूप आवडतात मला. आपण वाचूयात ती. A new heart also will I give you, and a new spirit will I put within you, and I will take away the stony heart out of your flesh, and I will give you an heart of flesh, and I will put my spirit within you, and cause you to walk in my statutes, and ye shall keep my judgments and do them. मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हास मांसमय हृदय देईन.
मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल. माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल असे मी करीन. You know, dear people of God, when we plan to build a house, आणि माझ्या प्रियानो, ज्यावेळेस आम्ही एखादं घर बांधायची योजना करतो plan is given to a contractor. आणि त्या जो कॉन्ट्रॅक्टर असेल, जो ठेकेदार असेल, आम्ही त्याला प्लॅन देतो. What he does, तो काय करतो? first he makes a marks. आणि तो पहिल्यांदा आखणी करतो. He digs that place where he has marked and remove everything, whatever it comes to on the way, he removes it off. आणि मग तो जिथं त्यानं ती आखणी केलेली आहे तिथं तो खोदकाम करायला चालू करतो आणि जे काही त्याच्यामध्ये अडखळ येतं ते सगळं ते काढून टाकतो. And then he puts a foundation. आणि मग तो पाया घालतो. Dear people of God, माझ्या प्रियानो, our God is the builder of our life. आणि आपला देव जो आहे तो आमची या जीवन बांधणारा देव आहे. He is the potter and we are the clay in his hand. आणि तो कुंभार आहे आणि त्याच्या हातामध्ये आम्ही माती आहोत. We are the field. आणि आपण जमीन आहोत. We need to ask God, आम्ही देवाला सांगितलं पाहिजे, विचारलं पाहिजे. according to this scripture, Lord, you are the potter, I am the clay, I am the field. आणि देवा, तू कुंभार आहेस, मी माती आहे, मी जमीन आहे. Give me a new heart, मला एक नवीन हृदय तू दे. as you have said. आणि जसं तू म्हणालेला आहेस, Give me a new spirit. तू मला नवीन आत्मा दे. Take out the stony heart आणि माझ्यामधून पाषाणमय हृदय काढून टाक. and give me the heart of flesh. आणि मग ते मांसमय हृदय तू मला दे. Why we need to pray to God like this? आणि मग का आम्हाला अशा प्रकारे देवाला प्रार्थना केली पाहिजे? 27th answer. आणि 27वं हे त्याचं उत्तर आहे. And I will put my spirit within you and cause you to walk in my statutes. मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमाने चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल असे मी I करीन. just love this portion that I'll put my spirit within you and cause you. I will cause you. God says, I'll cause you to walk in my ways. आणि मग एक खूप भाग मला आवडतो की मी माझा आत्मा तुमच्या ठायी घालीन आणि तुम्ही माझ्या नियमाप्रमाणे चालावे असे मी करेन. असंच मी करेन, असंच मी प्रवृत्त करेन. And I will cause you. I will cause you. God says, I will cause you to walk in my ways. आणि देव म्हणत आहे की मी तुला त्याप्रमाणे चालण्यासाठी मी तुला तयार करेन, मी त्या पद्धतीने तुला बनवेन. When it is possible, केव्हा हे घडू शकतं? when we have a heart of stone, no. आणि ज्यावेळेस आमच्याकडे ते पाषाणमय हृदय आहे त्यावेळेस नाही होऊ शकत. No, not possible at all. आणि कधीच शक्य नाहीये. Then we need to ask God to remove that heart of stone out of our life. आणि मग आम्हाला देवाला प्रार्थना करणं गरजेचं आहे की आमच्या मधून ते पाषाणमय हृदय काढून टाकण्यासाठी. Sometimes we don't realize that we have a heart of stone. आणि कधी कधी आम्हाला हे समजूनही येत नाही की आमच्याकडे तसं पाषाणमय हृदय आहे. Our heart, our life is like a field of stone. आणि आपलं जीवन, आपलं अंतःकरण त्या खडकाळ जमिनीसारखं झालेलं आहे. So Hebrews, book of Hebrews, turn with me to book of Hebrews, इब्रिकरास पत्र chapter 3. 3रा अध्याय verses 7 and 8. आणि 7 आणि 8 वचन. Book of Hebrews chapter 3 verse 7 and 8. इब्रिकरास पत्र याचा तिसरा 3रा अध्याय 7 आणि 8 वचन. Wherefore, as the Holy Ghost saith today, if ye will hear his voice, harden not your heart, as in the provocation in the day of temptation in the wilderness. 3रा अध्याय 7, 8 आणि 9. When your fathers tempted me, proved me, and saw my works 40 years. 7, 8 आणि 9. यावरून पवित्र आत्मा म्हणतो, त्याप्रमाणे आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर रानातील परीक्षेच्या दिवशी इस्रायल लोकांनी
चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. It says, it is not God who hardens our heart. आणि देव नाहीये की जो आमचं अंतकरण कठीण करतो. No. We should not blame God for our life. आणि आपल्या जीवनासाठी आम्ही देवाला दोष नाही देऊ शकत. The word of God has come to us. आणि देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. Jesus has come to us. येशू ख्रिस्त आपणाकडे He आलेला आहे. says we are His. आणि तो म्हणतो की आपण त्याचे आहोत. Jesus came to His own. आणि येशू ख्रिस्त त्याच्या स्वकीयांच्याकडे आला. He has come to us. तो आज आमच्याकडे आलेला आहे. So the scripture is clearly telling us, harden not your hearts. आणि वचन आम्हाला खूप स्पष्ट आम्हाला सांगतं की आपले हृदय कठीण करू नका. So it is we make our heart hard. आणि आपण आपली मने कठीण करतो. We make our heart like a stone. आणि आम्ही त्या पाषाणासारखं आमचं हृदय बनवतो. And nobody can change. आणि मग कोणीच आम्हाला बदलू शकणार नाही. Hard heart is like a stony heart is like a stubbornness. आणि मग तो पाषाणमय हृदय जे आहे ते हट्टीपणासारखं आहे. Many times, are we not stubborn? पुष्कळ वेळा आपण हट्टीपणा करत नाही का? So that is nothing but the heart of stone. आणि ते दुसरं तिसरं काही नाही तर ते पाषाणमय हृदय आहे. It is we create that heart. आणि आपण ते हृदय निर्माण करतो. 15th verse. 15 वचन. While it is said today, if we will hear His voice, harden not your hearts as in the provocation. शास्त्रात असे म्हटले आहे की आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर इस्रायल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. Here, if we, as we saw even the verse 9, that it says, the people of Israel, they saw God's mercy. They experienced the miraculous deliverance in their life. आणि मग नव्या वचनामध्ये तिथं नमूद केलेलं आहे की जे इस्रायल लोक जे होते त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या डोळ्यांनी देवाच्या अद्भुत गोष्टी त्याची दया त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती. And they saw how God delivered them out of that slavery. आणि त्यांनी पाहिलं होतं की कसं त्या मिस्र देशामधून त्या गुलामगिरीमधून देवाने त्यांना बाहेर काढलं होतं. But still these people hardened their heart. पण तरीही ह्या लोकांनी आपलं हृदय कठीण केलं. So it is we who harden our heart. आणि मग आपण आहोत जे आपलं अंतःकरण आपण कठीण करून बसतो. We make our heart like a stone. आणि आपण त्या दगडासारखं आपलं हृदय बनवतो. That's why God wonderfully always He reminds the connection what Lord has been speaking to us, and He confirms that. आणि म्हणूनच देव पुन्हा पुन्हा आपल्याला त्या गोष्टी आपल्याला आठवण करून देतो आणि खात्री पटवून देतो. That on Sundays God has been teaching us for a long time that we are not supposed to forget what the Lord has done for us. आणि मग पुष्कळ दिवसापासून देव आपल्याला रविवारचं शिकवत आहे की देवाचे उपकार आम्ही विसरता कामा नाही. Bless the Lord, O my soul, and forget not all His benefits. Psalm 103 verse 2. आणि मग स्तोत्र 103 मधले दुसरं वचन जे म्हणतं आम्हाला की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याने केलेले सर्व उपकार विसरू नकोस. Forgetting God's benefits, whatever He has done in our life, is like making our heart like a stone. आणि मग देवाचे उपकार विसरणे याचा अर्थ की आमचं अंतःकरण आम्ही कठीण करणं पाषाणमय करणं असं आहे. It means we are not grateful to God for His love and mercy He has shown upon our lives. आणि मग जे देवानं आमच्यावरती दया दाखवली कृपा दाखवली त्याच्याबद्दल आम्ही त्याच्या आभार आम्ही व्यक्त करत नाहीये. So dear people of God, माझ्या प्रियानो, I want to encourage you. मला तुम्हाला उत्तेजन करू द्या. Allow not to harden your heart. आणि मग तुमचं हृदय पाषाणमय होऊ देऊ नका. Allow God to work in our life. आपल्या जीवनामध्ये देवाला कार्य करू द्या. As we read in Ezekiel chapter 36, 26 and 27. आणि जसं आपण हेस्केल याचा
36वा अध्याय 26-27 वचन मध्ये मी वाचलं. Lord God says, I will give you a new heart. आणि देव म्हणतो की मी तुला नवीन अंतःकरण देईन, I will नवीन put हृदय my देईन. spirit within you. मी तुझ्यामध्ये माझा आत्मा घालेन Remove heart of stone. आणि मी तुझ्यामधून ते पाषाणमय हृदय काढून टाकेन. Ask God. देवाला विचारा, प्रार्थना करा. Ask God to remove that heart of stone out of your life. आणि अशी प्रार्थना तुमची असू द्या की देवा माझ्यामधून ते पाषाणमय हृदय तू काढून टाक And you cause me to walk in your ways. आणि तू मला तुझ्या मार्गाने चालव. Isn't it wonderful? आणि हे सुंदर असं नाहीये का? Asking God to work in our life. आणि देवाला प्रार्थना करणे की देवा माझ्या जीवनामध्ये कार्य कर. He is a potter. तो कुंभार आहे We are clay in his hands. आणि आम्ही त्याच्या हातामध्ये माती आहोत. When he makes us, ज्यावेळेस तो आम्हाला तयार करतो we become a beautiful pot in his hand. आणि आम्ही त्याच्या हातामध्ये एक सुंदर असं पात्र म्हणून तयार होतो. We become a beautiful field to bring much fruit. आणि आम्ही असं सुंदर असं शेत बनतो ते भरपूर पटीनं फळ देतं. And it is his desire आणि ही त्याची इच्छा आहे that we must bring forth fruit which will last forever. आणि मग हे अशा प्रकारचं फळ आम्ही आणावं जे सार्वकालिकतेसाठी टिकावं. That's what Jesus said in Gospel of John chapter 15 verse 16. आणि म्हणून येशू ख्रिस्तानं म्हटलेलं आहे योहान सुवर्तमान याचा 15वा अध्याय 16व्या वचनामध्ये, It is not you who have chosen, but I have chosen you and appointed. आणि तुम्ही मला निवडलेलं नाहीये तर मी तुम्हाला निवडलेलं आहे आणि तुमची नियुक्त केलेलं आहे. So allow God to work in your life. आणि तुम्हाला देवाला तुमच्या जीवनामध्ये कार्य करू द्या. Let God be glorified through our life. आणि आपल्या जीवनाच्या माध्यमातून देवाचा गौरव होऊ द्या. Amen. आमेन.